नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही केलेले कमेंटची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली जी कमेंट आलेली आहे ती आहे अभिजित यांची। बघा, फॉर्म कन्फर्मेशनची लास्ट डेट काय आहे? तर लास्ट डेट जी आहे ती 2 जुलै असणार आहे, पण त्यापूर्वी तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे। ठीक आहे। त्यानंतरची दुसरी कमेंट आहे ती अशी आहे, ड्युअल ट्रेनिंग सिस्टीमची सॅलरी मिळते का? तर ड्युअल ट्रेनिंग सिस्टीमची सॅलरी मिळत नाही। विद्यार्थ्यांना ऑलरेडी स्टायपेंड दिला जातो। ठीक आहे, विद्यावेतन ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर स्टायपेंड मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नव्यानं कुठलाही त्याचं पेमेंट किंवा त्याची सॅलरी दिली जात नाही। ठीक आहे। त्यानंतर पुढची कमेंट आहे, ट्रेडचा क्रमांक खालीवर झाला आहे तर तो कसा बदलायचा? ठीक आहे, तर ट्रेंडचा जो सिक्वेन्स आहे तर तो तुम्हाला PC वरती बसल्यानंतर किंवा इंटरनेट कॅफेवरती गेल्यानंतर तुम्हाला तो इझिली स्क्रोल डाऊन करून किंवा स्क्रोल अप अँड डाऊन करून तो बदलता येईल। ठीक आहे, त्याच्यामुळं तो करता येईल, काही हरकत नाही। पण शक्यतो मी एक विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्हाला जे ट्रेड्स किंवा जो कोर्स किंवा कॉलेज द्यायचा आहे प्रिपरेशन देत असताना तुम्ही आधी ते पेजवर नोट करा। ठीक आहे, तो सिक्वेन्स तुमच्याकडे कागदावर लिहिला असावा, जेणेकरून तुम्हाला स्क्रोल डाऊन वगैरे करता येण्यात अडचण येणार नाही। तो एकदा व्यवस्थित पेजवरती 1 2 नंबर 3 नंबर टाकून कुठला कॉलेज आणि कुठला ट्रेड त्या ठिकाणचा द्यायचा आहे ते एक पेजवरती व्यवस्थित कागदावरती लिहून घ्या आणि मग नंतर तुम्ही काय करा, त्याच्यानुसार सिलेक्शन करा। ते तुम्हाला सहज आणि सोपं होईल। त्याच्यानंतर तिसरी जी कमेंट आहे ती बघा, या ठिकाणची जी कमेंट आहे ती अशी आहे की सर मेरिट लिस्ट कधी येणार? तर मेरिट लिस्ट जी आहे ती तुमचं कन्फर्मेशन पूर्ण झाल्यानंतर 2 जुलैच्या नंतर येणार आहे। सध्या फक्त फॉर्म भरणे, फॉर्म एडिट करणे, पेमेंट स्लिप करणे, त्याच्यानंतर फॉर्म कन्फर्म करणे या प्रोसेस होत आहेत। जवळपास ही जुलैपर्यंत चालणार आहे प्रोसेस, 1 जुलैपर्यंत। त्यानंतर तुम्हाला फॉर्म कन्फर्मेशन मेरिट लिस्ट नंबर मिळून जाणार आहे। ठीक आहे। त्यानंतरची पुढची जी कमेंट आहे, सर एक कन्फ्युजन आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे यांचा, की मेकॅनिक मोटर व्हेकल आणि मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, याच्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही ट्रेडमध्ये रिप्लाय द्या। ठीक आहे, या ट्रेडमध्ये असा फरक आहे बघा, मोटर मेकॅनिक व्हेकलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातं, म्हणजे तुम्हाला मोटर रिपेअर कशी करायची किंवा त्याचे मेकॅनिक वर्क जे असतं ते कसं करायचं असतं हे संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली जाते। आणि ॲटो इलेक्ट्रिकल्समध्ये जे 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स येतात त्याची वायरिंग आणि त्याचं मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकलचं जे नॉलेज आहे, म्हणजे वायरिंगविषयीचे जे नॉलेज आहे तिथे वायरिंगविषयीचे नॉलेज जास्त दिलं जातं। ठीक आहे, मेकॅनिकल वर्क तर शिकवलं जातं, पण वायरिंगविषयीचे जे एक्स्ट्रा नॉलेज आहे, वायरिंग कशी असते, त्याच्यानंतर त्याचे कॉम्बिनेशन्स कसे असतात, ते सर्व शिकवलं जातं। या दोन्हींमधले बेसिक डिफरन्स आहे। तर MMV आणि जो EV जो म्हणतो आपण, ज्याला EV ज्याला म्हणतो आपण, तर त्याविषयीचं नॉलेज मेकॅनिक, ॲटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिलं जातं। ठीक आहे, तर या दोघांमध्ये हा फरक आहे मित्रांनो। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढची कमेंट आहे युजर PRP यांची। तर ठीक आहे, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन, थँक्यू व्हेरी मच। चला, या ठिकाणी जेवढ्या कमेंट्स मला पोचल्या आहेत तर त्या सर्व कमेंटचं उत्तर मी दिलेलं आहे। आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयोगी पडलेली असेल। इथून पुढं रोज तुम्हाला कमेंटचे व्हिडिओ मिळत राहतील। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, ज्याने आमची मदत होत असते। थँक्यू।